कालपासनं जोरदार पाऊस की नाही पडायला सुरुवात झालेली आहे, थांबलेलाच नाही आहे. आणि सकाळी उठल्यानंतर बघितलं तर इतका पाऊस. शेरू आपला ना बाहेर गेला होता, शी-सू करायला बघा जातात ना, पूर्ण भिजून आला होता. कुणालने त्याला पुसून काढलं. आणि मग मी विचार केला की आता बाहेर तर काही मी जाऊ शकत नाही, काम तर काही करू शकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला घरातलं थोडंसं क्लिनिंग करूया. तर इथे ही समोरची लादी आहे ना किचनची, सगळी रिकामी करून आहे ना साफसफाई करायला सुरुवात केली. म्हणजे किचन तर थोडंसं मी आवरलं, खूप सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. आणि जितकं पण मी सामान व्यवस्थित ठेवते ना, ते पुन्हा काही वेळाने की नाही जिकडे-तिकडे होतंच. किचनचं आवरून झालं आणि त्याच्यानंतर आले हॉलमध्ये. हॉलमध्ये बघा आपला टीव्हीच्या खाली टेबल आहे ना, तो पूर्ण असा सगळा धुळीने सगळा माखला होता. सगळं रिकामी करायला सुरुवात केली. इतकं काय-काय जमा करून ठेवलं होतं कुणालची बाबा आणि कुणाल ह्यांनी, म्हणजे पत्रिका, रिकाम्या बाटल्या-बिटल्या कसल्या-कसल्या काय-काय जमा करून ठेवलं होतं त्या बॉक्समध्ये. आणि तेच मी कुणालला म्हणत होते, की "तू काय-काय हे जमा करून ठेवलं?" सगळं रिकामी करून हॉल सगळं क्लीन करून घेतला. आणि त्याच्यानंतर आले इथे चटणी बनवायला. कढीपत्ता बघा आदल्या दिवशी बागेतनं काढून ठेवला होता ना, तो सगळा स्वच्छ करून ठेवला होता आणि आता इथे भाजायला बघा सुरुवात केलेली आहे. एकही थेंब तेलाचं न घालता ही मी चटणी आता कढीपत्त्याची करते. म्हणजे जितकं पण मला कमी तेल खाता येईल ना, तितकं मी खाते. आणि ही चटणी आहे ना, घरामध्ये मी एकटीच खाते. त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटकन करून घ्या. सगळं भाजून घेतलं. उडदाची डाळ, तीळ घातलेले आहेत, लसूण आणि सुकी मिरची, कढीपत्ता सगळं भाजून घेतलं आणि मग मिक्सरमध्ये घालून चवीप्रमाणे त्यात मी मीठ घातलंय आणि असं बारीकसं असं दळून घेतलं. आणि मिक्सरमध्ये वाटताना की नाही मिक्सर जास्त फिरवला नाहीये, त्याच्यामुळे चटणी कशी आपली सुटसुटीत होते. आता ही चटणी मला 8 ते 10 दिवस आरामात चालते आणि मला आवडते कढीपत्त्याची चटणी, त्याच्यामुळे मी आता तयार केलेली आहे. एकीकडे इथे आता नाश्ता करायला घेतला होता. आज नाचणीच्या पिठाची धिरडी म्हणजे बनवते मी आता. आणि म्हटलं आता हे बनवायला काही नाही वेळ लागतो ना, त्याच्यामुळे हे करताच म्हटलं घरातली छोटी-मोठी कामं आहेत ना, ती म्हटलं करून घेऊया. भाजी चिरून घेतली, एकीकडे दूध ठेवलं होतं गरम करत आणि एकीकडे नाश्ता पण तयार करत होते. ह्या दोघांना खायला दिलं आणि तोपर्यंत ते किचन पण आवरून घेतलं. तर चला मग ताईंनो, आजचा मिनी व्लॉग फक्त इतकाच. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया.